नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी हरभऱ्याची भाजी करणार आहे, ती पण गावरान पद्धतीने, एक पारंपरिक पद्धतीने, योग्य पद्धतीने कशी करायची हे मी दाखवणार आहे। गावाकडील पद्धतीने एकदम चमचमीत अशी हरभऱ्याची भाजी होते आणि खूपच छान टेस्टी अशी बनते। त्याच्यासाठी एक योग्य पद्धत आहे आणि ही भाजी चांगली अशी कोवळी पानं मी देठ जी जून आहेत ती थोडी खोडून टाकलेली आहे आणि चांगली कोवळीच असल्यामुळे हे जास्त काही निवडावी लागली नाही आणि ही सगळी कोवळी ही भाजी आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून एक अर्धा पाऊण तास अशी गाळत ठेवलेली आहे। ही पूर्ण निथळल्यानंतर पूर्ण सोकू द्यायचे, जेणेकरून चिरताना आपल्याला बारीक एकदम चिरता येते। आणि ही डाळ, मी तुरीची डाळ आणि थोडेसे तांदूळ भिजवले होते एक तासभर आणि ही भाजी पूर्ण सुकल्यानंतर खूप छान अशी बारीक होते। त्याच्यासाठी पूर्ण सुकू द्यायचे आहे, त्याच्यातलं पाणी जाऊ द्यायचं आहे त्याच्यावर आणि चांगली बारीक केल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते ह्या भाजीला। त्याच्यासाठी बारीकच चिरायचे आणि मी चांगली बारीक चिरून घेतलेली आहे, चॉप करून घेतलेली आहे आणि एक कांदा घ्यायचा आहे। कांद्यामुळे चांगली ह्या भाजीला, पालेभाज्या कोणत्याही असू देत, चांगली टेस्ट येते कांदा घातल्यामुळे, मिरची घातल्यामुळे। त्यामुळे एक कांदा आणि 2-3 मिरच्या अशा घालायच्या। एक 3 मिरच्या इथं मी घेतलेल्या आहेत कट करून फोडणीमध्ये घालण्यासाठी। त्याच्यानंतर आता एक 3 पळी होईल एवढं तेल घेतलेलं आहे। जितकं तेल घालाल तितकं छान चमचमीत अशी भाजी ही होते। आणि जिरे फोडणीला टाकून कांदा आणि मिरची ह्याच्यामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच लसूण एक 5-7 पाकळ्या मी ठेचलेल्या आहेत। ठेचलेला लसूण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि कांद्यामध्येच बरोबर तो पण परतून घ्यायचा आहे, चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे कांद्यासोबतच लसूणसुद्धा। आणि चांगलं मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला करायचं आहे, एकदम लो फ्लेम ठेवा चालेल आणि ही फोडणी करपू द्यायची नाही। आणि याच्यामध्ये ही चिरलेली सर्व मी भाजी घालून घेतलेली आहे आणि ही डाळ, तांदूळ भिजवलेले ते सुद्धा घातलेले आहेत। चवीनुसार मीठ आणि हिंग थोडं घालायचं आहे टेस्टसाठी आणि हे चांगलं परतून घेणार आहे। आणि याच्यामध्ये एक साधारण पाव वाटी होईल एवढं मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे शिजण्यासाठी। ही भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालावं लागतं, एक पाव वाटी होईल एवढं। आणि लो फ्लेमवरतीच एकदम छान अशी ही भाजी 15 मिनटं शिजवायची, एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे। आणि हे शेंगदाणे मी घेतलेले आहेत थोडे आणि हे चांगले ठेचून घ्यायचे आहेत। शेंगदाणे घातल्यामुळे ह्या भाजीला खूप चांगली अशी टेस्ट येते। कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यात चेचून घातल्यामुळे ह्याच्यातलं दूध असतं कच्च्या शेंगदाण्याचं, ते त्या भाजीमध्ये उतरतं आणि छान अशी टेस्ट येते या भाजीला। त्याच्यामुळे मी इथं कच्चे शेंगदाणेच घातलेले आहेत आणि भाजीसोबतच भाजीत शिजू द्यायचे आहेत। हे शेंगदाणे चांगले शिजतात आणि या भाजीला पण खूप छान असं टेस्ट येते। आणि ही एक 10 मिनटं आता आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे, लो फ्लेमवरतीच ठेवायची आहे, लक्षात ठेवा। मीडियम फ्लेम किंवा हाय फ्लेम करायचं नाही आहे, नाहीतर भाजी शिजत नाही चांगली। एकदम लो फ्लेमवरतीच ही छान अशी भाजी शिजून तयार होते 15 मिनटातच। तुम्ही या पद्धतीने ही भाजी केलात तर एकदम अतिशय छान अशी ही भाजी टेस्टी मस्त गावरान पद्धतीने, जी पारंपरिक पद्धती आहे आपली त्या पद्धतीनेच मी इथे करून दाखवलेली आहे। या पद्धतीने, योग्य पद्धतीने, ही योग्य पद्धत आहे आणि छान अशी हरभऱ्याची भाजी ही तयार आहे आपली। तुम्ही करत नसाल भाजी तर नक्की करून पहा, खूप छान अशी टेस्टी ही भाजी बनते। हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।